बाळ 6 महिन्यांचं झालं आहे, पण खरा स्ट्रगल आता सुरू होणार आहे. बाळाला खायला काय घालायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मग आई एक सांगते, आजी एक सांगते आणि मग आपल्याला समजत नाही करायचं काय. आणि त्याचमुळे मी तुमच्यासाठी पूर्ण 6 महिन्यांच्या बाळापासूनची फूड सिरीज घेऊन आलेली आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बेसिक फूड बघूयात, डाळ खिचडी. बाळ 6 महिन्यांचं झाल्यावर त्याची फूड जर्नी किंवा सॉलिड जर्नी स्टार्ट होते आणि सगळ्यात कम्फर्टेबल फूड असतं ते म्हणजे डाळ आणि भात. आता डाळ भात कुठलं, आपण मुगाची डाळ घ्यायची येते कारण ती पचायला अगदीच हलकी असते. आणि तांदूळामध्ये मी सिलेक्ट केला आहे इंद्रायणी तांदूळ, ज्याला वास पण छान असतो, चवीलाही अप्रतिम असतो आणि बाळाला खायलासुद्धा तो छान लागतो, पचायलाही हलका असतो. तर इथे मी 1 वाटी जर तांदूळ घेतले तर अर्धी वाटी डाळ घेतली आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. पाणी पूर्ण क्लीन निघूसपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आता आपली डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता मी एका सुती कपड्यावर ह्याला छान असं टाकून घेते आहे आणि मोकळं ह्याला वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही फॅनखालीच वाळवायचं, ह्याला उन्हात नाही वाळवायचं. सो मी ते फॅनखाली ह्याला ठेवलं आहे आणि मस्त असं छान सुकू दिलं आहे. ह्याच्यातलं पाणी पूर्ण कमी झालं आहे, म्हणजे 2 ते 3 तासामध्ये हे पूर्ण ड्राय होतं. आणि मग मंद आचेवर मी ह्याला कढईत थोडंसं भाजून घेतलं आहे. भाजून घेतलं तर डाळ तांदूळ थोडेसे हलके होतात आणि पचायलाही मग सोपं जातं बाळांना. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 काजू, 2 बदाम आणि 1 छोटासा अक्रोडाचा तुकडा. बस एवढंच तुम्हाला सिम्पल ह्याच्यात टाकायचं आहे आणि पूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे. आता हे 5 मिनटं मी भाजून घेतलं होतं मंद गॅसवर आणि मग 5 मिनटानंतर हे थंड झालं आहे आणि आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून आणलं आहे. आता नॉर्मल आपल्या मिक्सरमध्ये बारीक केलं आहे आणि चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतलेलं आहे. आता हे तुम्ही बनवायचं कसं, तर एका एअरटाईट कंटेनरमध्ये आधी ह्याला तुम्ही स्टोअर करू शकता. हे महिनाभर आरामात राहतं. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे महिनाभर आरामात टिकतं बाहेर. सो एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवलं आहे काचेच्या. आणि आता मी बनवायचं कसं हे तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे आपली पावडर टाकलेली आहे. ही डायरेक्टली मिक्स करायची आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं कारण ऑलरेडी आपण याला भाजलेलं आहे मस्त. आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांच्या प्युरीज वगैरे टाकू शकता. एक 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे घट्टसर झालं आहे. आता एवढ्या आधीच्या पातळ जी कन्सिस्टन्सी होती ती तुम्ही डिरेक्टली 6 महिन्यांच्या बाळांना देऊ शकता. पण 6 महिन्यांना थोडंसं वर झाले असतील बाळ, म्हणजे एक आठवडाभर 2 आठवड्यांनी, तर तुम्ही थोडंसं घट्टसर कन्सिस्टन्सी ठेवायला चालू करा. आणि ह्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता, लाईक गाजर, पालक वगैरे अशा सगळ्या भाज्या टाकून दिल्या ना, हे बेस्ट कम्फर्ट फूड आहे बाळांसाठी. सो जर तुमचं बाळ 6 महिन्यांचं झालं असेल तर पहिलं मील त्याला हे प्रीमिक्स द्या. अजिबात बाहेरचे प्रेमिक्स आणू नका प्रिझर्वेटिव्सचे आणि हे बेसिक नॉर्मल फूड द्या. शियानला मी अजूनही कधी कधी हे कम्फर्टेबल फूड रेडी टू मिक्स जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मी हे सोबत कॅरी करते कारण त्यात वेगवेगळ्या भाज्या टाकते चिरलेल्या. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि अशाच तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स हवे असतील तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.